की मी मंजूर केलेल्या कामाचं काम चालू झालं, ते काम पूर्ण झालं, तेव्हा ते खासदार झाले म्हणून नारळ फोडायला त्यांना मिळालं म्हणून त्यांना वाटलं मी केलं. रेल्वेचा प्रश्न 2019च्या रेल्वे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला डॉक्टर अमोल कोल्हेंनी प्रचार करताना मी कारण माझं 2005 पासून रेल्वेच्या मागे लागलो की रेल्वे व्हावी रेल्वे व्हावी. 2019च्या प्रचारामध्ये तर कार्टून काढून जुग 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 रेल्वे गाडी इधर से आई उधर गई असं काहीतरी असं कार्टून केलं की म्हणजे जी शक्यताच नाही आहे, पॉसिबल होणारच नाही, ही रेल्वे होतच नाही, लोकांना खोटी स्वप्न दाखवले, लोक हे झाले ते झाले करत माझी खिल्ली उडवली आणि 2च महिन्यात खासदार झाल्यानंतर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणजे कशा प्रकारे लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे त्यांचा तसा रेल्वेशी काही संबंध नाही. माझा पराभव झाला तेव्हा रेल्वे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी होता ती रेल्वे तिथंच आहे. आता त्याला कुठेतरी चालना मिळेल आणि हा प्रकल्प चालू होईल. असं कुठलाही काम त्यांनी केलेलं मला आठवत नाही, मला दिसत नाही. जनतेला माहिती आहे मतदारसंघामध्ये फक्त तुमच्याकडं बोलण्याची कला आहे, देवानं चांगलं तोंड दिलंय म्हणून तुम्ही काही खोटी गोष्ट खरी दाखवता. एखादा खासदारकी किंवा खासदारकीची विकास कामं ही सेटवर ऍक्टिंग करण्यासारखं तुम्हाला सोपं वाटतं आणि लोकांना पटवणं सोपं वाटतं म्हणून तुम्ही केलं, असं होत नाही. त्याने जे काही क्लेम करतात ते पूर्णपणे झूट आहे. मी सगळे कागदपत्र माझ्याकडे त्या संबंधित उपलब्ध आहे. कोल्हे हा मीडियातला माणूस आहे, हा नाटकातला माणूस आहे. अजितदादांच्या बंगल्यावर मी तिथं अशीच मोठ्या प्रमाणात सगळे बांधव त्या ठिकाणी उपस्थित आणि एक युट्यूबवर कुठेतरी बाजूला उभं मी लोकांशी मुलाखती देत होतो. मी असेल तटकरे असेल आणि तिथं मधूनच एक माणूस कॅमेऱ्याचा वर करून बूम करून काय 2019चा बदला घेणार का, 2019चा बदला घेऊन बरोबर आमच्या उत्तर दिलं नाही. तिसऱ्यांदा ते परत आला, 2019चा बदला घेणार का, म्हटलं हो. आता याच्यामध्ये बदला घेणार त्यांनी त्याला पाहिजे तसं पोषक रेकॉर्डिंग करून घेतलं आणि मग ते सोशल मीडियावर केलं की मी शेतकऱ्यांसाठी काम करणार आणि हे बदला घेण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. अशा प्रकारचं हा सुद्धा एक अभिनय होता. म्हणून माझी लोकसभेमध्ये 2014 ते 19 मध्ये 3 भाषणं आहेत. या ग्रस्तांनी कुठेतरी ओझरता उल्लेख केलेला आहे. त्यांची 27 भाषणं आहेत, 29 भाषणं आहेत लोकसभेमध्ये 5 वर्षात. त्यापैकी ऍग्रिकल्चर विषयावर फक्त 2च भाषणं आहेत, ती सुद्धा वेगळ्या आहेत. कांद्याचं काही नाही. 29 पैकी 2च भाषणं ऍग्रिकल्चर विषयावर आहेत. त्यांनी काय केलं, शेतकऱ्याचा एवढा कळवळ आला असेल, कांदा त्यांना आता का आठवला. 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जसं काय कांद्याला चांगला भाव मिळत होता, आता 2-3 महिन्यापासून कुठेतरी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली, असं चित्र भासवलं जात आहे. काही नाही, त्यांना वेळच नव्हता हो. कांद्याच्या प्रश्न आता लोकांना निवडणुकीला सामोरं जायचं, मग लोकांना पुढे काय देणार, मग कांद्याला भाव नाही, मग काहीतरी गणित निर्माण केलं की एकराला एवढा भाव, एकराला एवढा खर्च आणि तेवढा विक्रीतून तेवढा खर्च. हे फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे. कांद्याच्या भावासाठी मी कांद्याच्या माळा घालून मी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. लोकसभेच्या आवारामध्ये कांद्याची माळा घालून आम्ही आंदोलन केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यापेक्षा या प्रश्नावर मी जास्त अभ्यास केलेला आहे, मला अनुभव आहे आणि आंदोलन याच्यातून माझा राजकीय जन्म झालेला. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.